हिरो ठरला प्रीतम पाटील, त्यांनी झुंजार केली. प्रीतम या पण आपला मॅन ऑफ द मॅचचा आपण पुरस्कार स्वीकारायचा आहे. शाहिद शेख आणि आमचे इम्तियाज भाई शेख या शर्यतील मात्रेपाड्याचे पॅकर आहेत. तर दोन्ही मान्यवर जर या ठिकाणी आले असतील तर विनंती करेन दादा आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि उशन चाचा देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती त्रिमूर्ती सरकार आपलं स्वागत आहे. चला प्रीतम या मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ प्रीतमचा राहिला. प्रीतमचे खेळ आम्हाला नाईट तलोजा नाईटमध्ये खूप इम्प्रेस केलं होतं प्रीतमनं. अशाच पद्धतीचा खेळ त्याचा देखील या मैदानावरती राहिला. प्रीतम ऑल द बेस्ट, पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. चलिए दोस्तों फिर से एक बार स्वागत करेंगे क्रिकेट के इस सदाबहार महफिल में. साई रजब के साथ जुड़ चुका हूँ एक शानदार क्रिकेट की प्रतियोगिता. स्वर्गीय रोहित दादा स्मृति चषक 2025 का शानदार सिलसिला चलता हुआ हमारे बबुल भगत. देखिए स्वागत है आपका भी. शायद अंपायर की भूमिका में जाएंगे आज. चलिए जलपान के बाद सभी का स्वागत है. अब स्कोरर में बदलाव होता हुआ टॉस का बॉल्स बने शायद. यस अंपायर का ग्रीन सिग्नल. मुरबी टीम ने शायद टॉस जीता. चलिए स्वागत है सभी का. और इस बार लॉब किया सामने खेला है, कमाल का शॉट. गेंद जाएगी सीधा डीप लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में से. यह सनसनाता हुआ शानदार चौका. टूर्नामेंट मुंबईमध्ये 24 ते 30 नोव्हेंबर 2025. सकाळ SSC चॅम्पियन कप 2025. ग्रामीणमध्ये 24 संघ असतील. एंट्री फी 21,000, रोख रक्कम 2,00,000, 1,50,000 आणि 50 अशी एक भव्य दिव्य टुर्नामेंट असेल. तर नक्कीच ज्याला कोणाला इथे या इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये इच्छुक व्हायचं असेल तर त्यांनी बबुल भगत यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. थँक्यू. चलिए अंपायर का सिग्नल आता है. एक और शानदार चौवा. चलिए क्या जबरदस्त प्रहार पे प्रहार. यहां से आक्रमण जारी किया बल्लेबाज राजेश के बल्ले से निकलता हुआ यह शानदार चौवा. चौवे के साथ यहां से टीम में बढ़ोतरी. टीम की टोटल है यहां से 8 रन. शानदार. टी शर्ट देखिए काफी जबरदस्त है शेरदिल मात्रेपाड़ा का. चमकते हैं बिल्कुल चमकीली टी शर्ट. और ये देखिए गेंदबाज संकेत आक्रामक गेंदबाजी. इस बार लॉब किया है बल्ले के स्लॉट में, लेकिन इस टाइमिंग चलता बनाया. 2 गेंद के ऊपर 2 चौवा आने के बाद पलटवार किया इस गेंदबाज संकेत ने. यही पहचान है संकेत की. ईट का जवाब पत्थर से, सेंट का जवाब पत्थर से और चटनी का जवाब रायते से दिया इस गेंदबाज ने. क्या बात है. गेंदबाज यहां से संकेत P1 में गेंदबाजी करते हैं. पहले 2 गेंदों के ऊपर काफी बेहतरीन पारी रही थी राजेश की. डांसिंग डाउन केला है.
ना ही राजेश कुमार ना ही किसी हीरो के बच्चे, हम ही सीधे साधे अक्षय 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 के बल्ले से निकलता ये पहला तेजदार शानदार 4 रन। कमाल का शॉट था चौवे के साथ, देखिए अपने पारी को संभलते हुए शुरुआत करते हुए मंगेश भगत आणि भगवान दादा कोपरकर जर या ठिकाणी आलेले आहेत त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर दिया, आपलं स्वागत है। ओ स्विच हिट लगाना चाहते थे लेकिन इस बार ये गेंद ऑफ स्टंप के बाहर है, अंपायर का इशारा आता है गेंद खराब, यानी कि एक और गेंदबाज संकेत को यहाँ से फेंकनी होगी। संकेत देखिए जबरदस्त रायगढ़ प्रीमियर लीग में भी जिनकी गणना होती है, पनवेल प्रीमियर लीग KPL हो DPL हो सभी माध्यम में गेंदबाजी के तौर पर बेहतरीन गेंदबाज है। और इस बार लाइन दबाव में आते मनोवैज्ञानिक दबाव है। चला लकी ड्रॉ आहे बघा आज देखील सर्व प्रेक्षक वर्गाला लकी ड्रॉसाठी जबरदस्त आक्रमक गिफ्ट हॅम्पल्स आहेत, तर ज्यांना कोणाला नावे द्यायची असतील त्यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये आपली नावे देण्यासाठी यायचं आहे। 3 दिवस लगातार लकी ड्रॉ असेल, भरपूर गिफ्ट्स हॅम्पल्स या ठिकाणी आहेत। सौभाग्यवती दीक्षा दिलीप जाधव मॅडम यांच्या माध्यमातून आम्हाला लकी ड्रॉ आणि संपूर्ण मंडप डेकोरेशन सेवा देखील उपलब्ध करण्यात आली, तर थैंक यू सो मच मैडम। शेले गेंदबाज तैयार, अगली पेशकश संकेत, और ये देखिए चकमा देना चाहते थे, एक और वाइट, क्या बात है, संकेत के साथ ये उम्मीद नहीं थी भाई। संकेत एक अनुभवी गेंदबाज है, इस बार एंड चेंज करके भी गेंदबाजी करेंगे, राउंड विकेट से शायद इस बार गेंदबाजी करेंगे। P1 में गेंदबाजी के लिए जाने जाते आक्रामक गेंदबाज है। ओ सामने खेला है लेकिन गैप में फील्डर, इस बार गेंद तो जारी है एक्स्ट्रा कवर में, ओहो हो जा गई भाई, गेंद सीमा पार, रोकने की तो कोशिश बहुत की थी लेकिन गेंद नहीं रोकने का नाम नहीं ले रही है, गेंद सीमा पार 4 रन। चलिए रन की बात करेंगे तो 19 रन है। मीत भोईरा में जानकारी देते हुए स्कोरिंग की भूमिका निभाते हुए मीत, क्या बात है। सुजीत पाटिल, ओहो जरूरत नहीं थी अक्षय। चले एक लंबे ओवर की समाप्ति, 19 रन, लॉस ऑफ 2 विकेट। 19-20-21 डिसेंबर 2025 रोख रक्कम असेल 1,50,000 25-25 आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी स्कूटी देखील आहे, तर नक्कीच एंट्री फी त्या ठिकाणी 11,000 आहे। तर इच्छुक संघाने नक्कीच संपर्क साधा, लखन पाटील असतील, अंकुश नेरुरकर असतील, आशिष नेरुरकर असतील, बंटी पाटील असतील, दिलीप पाटील या प्रथमेश नेरुरकर यांच्याशी देखील आपण संपर्क साधा। चलिए यहाँ से विकी, सामने है बल्लेबाज, 2 भाई की जोड़ी क्या मैदान में मचाएंगे तबाही। गेंदबाज तैयार, पहली गेंद कृष्णा के लिए, टैप किया है, गेंद को टक्कर दिया, कैप में मिसफील्ड, लेकिन इस बार गेंद जारी है सीधा एक्स्ट्रा कवर के रीजन में। चलिए यहां से 2 रन मुकम्मल, तीसरी बन सकती थी देखिए कृष्णा आवाज दे रहे हैं मच्छिंद्र को कि रन लेनी चाहिए थी, वो जानते बाप लेते हैं गेंदबाज की
रणनीतियों की बात करेंगे दोनों टीम प्रभावशाली खिलाड़ी है। ठाणे बनाम ये मुकाबला बनेगा रायगढ़ के बीच। दोनों टीम सबसे ताकतवर टीम है। और इस बार ब्लॉक हॉल में फेंकी है गेंद विकी ने, जबरदस्त। इस साल में भी काफ़ी फॉर्म में नज़र आ रहे हैं कृष्णा मात्रे, कमाल की बल्लेबाजी करती है भाई यार एक मैदान के ऊपर। जाम्बिवली में कमाल की पारी खेली थी और बिल्कुल एक शानदार ट्रॉफी भी लाई थी घर पे, और मैन ऑफ द सीरीज में बाइक मिली थी इस बल्लेबाज को, योगेश मात्रे को। क्या बात है, बहुत फॉर्म में है इस साल शेरदिल मात्रेवाड़ा टीम। हर एक साल एक इतिहास रचाती है टीम, लेकिन उनके पक्ष में जो टीम खेल रही है सबसे खतरनाक टीम है नवी मुंबई की, जिनमें ओमकार पाटिल है, संकेत है, विकी है और हमारे बंटी जबरदस्त टीम है। प्रेमनाथ 11 के नाम से हमेशा खेलते हैं। गेंदबाज सज्ञान, ओ इस बार ये देखिए शॉर्ट फाइन लेग में, और इस बार ये गेंद जा पहुंची सीधा डॉट गेंदों के लिए। अच्छी गेंदबाजी, ग्रेट वापसी, बेहतरीन वापसी निभाते हुए गेंदबाज विकी, शानदार गेंदबाजी विकी द्वारा। अगली पेशकश फिर से एक बार गेंदबाज विकी पाटिल, लॉब की है, बल्ले के स्लॉट में जाएगी गेंद पेंदर गांव के प्लॉट में। 6 रन। के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 29 रन। इस बार सामने खेला है, लॉन्ग ऑन पर फील्डर है तैनात, 1 रन आसानी से मुकम्मल, दूसरी रन की कोशिश नहीं है। चलिए दूसरी ओवर की भी शायद समाप्ति, दौर के समाप्ति के बाद शेरदिल मात्रेवाड़ा टीम की टोटल है इस बार 29 रन। तो फिर से एक बार गेंदबाज संकेत, मचिंद्र स्ट्राइक एंड के ऊपर पहली गेंद। ओ ये देखिए अंदर की दौर पर, ये खासियत है, कभी लेग ब्रेक डालते कभी ऑफ ब्रेक डालते हैं, काफ़ी खतरनाक गेंदबाज है। हालांकि पहले ओवर में थोड़े से महंगे साबित हुए थे, 19 रन बने थे। 29 रन है। गेंदबाज फिर से एक बार फेस 2 एंड से मारा करने के लिए तैयार, सामने देंगे तो भाई पनिशमेंट मिलेगी। ओमकार के ऊपर से या आसमानी सुल्तानी शेरदिल मात्रेवाड़ा टीम यहां से बरसती हुई। रन की टोटल की बात करेंगे तो यहां से रन बनते हुए 35। युग पुरुषांची महापुरुषांची, युग पुरुषांची महापुरुषांची। कमाल की टाइमिंग थी और पिच की गेंद थी, फायदा उठाया मचिंद्र, इसी के लिए तो जाने जाते हैं भाई। और इस बार फाइन लेग में खेलना चाहते थे, बढ़िया फील्डिंग, बढ़िया फील्डिंग। 1 रन से संतुष्ट और 1 रन के साथ टीम का टोटल यहां से बढ़ता हुआ 36 रन। 36 रन है, बेहतरीन शुरुआत है। मात्रेवाड़ा टीम की बात करें तो शेरदिल मात्रेवाड़ा टीम हमेशा शेरदिल के नाम से ही खेलते, शेर का जिगरा है इस टीम की बात करेंगे तो। बेहतरीन पारी खेलती है अपनी टीम के लिए कृष्णा। ओ इस बार अंदर की दौर पर मोड़ दिया था गेंद को। चलिए 2 अंपायर है।
गेंद तो काफी बेहतरीन डाली थी संकेत ने। चले रन ने शायद एक्शन नहीं थी, बल्ला तो घुमाया नहीं था। जैसी गेंद गिरी थोड़ी से अंदर के तौर पर अंदर आई थी गेंद। मूवमेंट के साथ बैट की जो हलचल होती है वो होनी चाहिए, तब आप रन निकाल सकते बाइस के तौर पर। संकेत यहाँ से बेहतरीन गेंदबाजी, पहले ओवर में जो गलतियां की थी इस बार वो गलतियां को साफ कर रहे हैं। लॉन्ग ऑफर फील्डर तैनात है प्रोटेक्शन देते हुए। चले अच्छी गेंदबाजी, बेहतरीन कमबैक देते हुए संकेत पाटिल। 37 रन है, 37। अच्छी गेंदबाजी, छक्का खाने के बाद कमाल की ग्रेट वापसी। अंतिम गेंद है इस ओवर की। संकेत यहां से गेंदबाजी के लिए तैयार। ये तो सल बल्ले के स्लॉट में है। बेहतरीन शॉट, ताकतवर, पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, क 6 रन। चले पानी की मांग हो रही है बिल्कुल। इस धूप में ज़्यादा से ज़्यादा पानी पीते रहो, क्योंकि बॉडी को पानी की बहुत ज़रूरत। 70% इंसान का हो या फिर मेल फीमेल का हो, बिल्कुल यहाँ से 70% तो पानी से भरा होता है। तो आपको पानी ज़्यादा से ज़्यादा पीना है। डिहाइड्रेशन होती है जब बॉडी, तो पानी के साथ वो डिहाइड्रेशन कम होता है, एक एनर्जी मिलती है। तो पानी पीते रहो, जल है तो कल है। यहाँ से गेंदबाजी करते हुए बंटी ठाकुर। RMS के YCC सिद्धि प्रतिष्ठान मुरबी टीम यहाँ से गेंदबाजी करती हुई। चलिए, जीवा 11 मुरबी टीम है। बिल्कुल हमारे समाधान जी भोईर ने टीम को पैक के मैच का आनंद लेते हैं। समाधान भोईर एक बेहतरीन ऑर्गेनाइजर है, उनका भी स्वागत करेंगे। आइए मंच के ऊपर, यदि यहाँ पे है तो समाधान आपको आना है मंच के ऊपर। बेहतरीन है प्रतियोगिता। 3 ओवर की समाप्ति, टीम का टोटल है 42 रन, 42। बंटी ठाकुर यहाँ से गेंदबाजी करेंगे। कृष्णा जो सलामी वीर बल्लेबाज थे, अब यहाँ से देखिए क्लोज इनकाउंटर करने के लिए चले। फील्डिंग डिपार्टमेंट में कुछ अंपायर कह रहे कि किस प्रकार की आपको फील्ड लगानी है। बंटी ठाकुर है यहाँ से गेंदबाजी के लिए। फील्डिंग सर्कलची बंटी ठाकुर यहाँ से गेंदबाजी करेंगे और स्ट्राइक एंड के ऊपर कृष्णा बेहतरीन बल्लेबाजी के तैयार के मैदान के ऊपर तहलका मचाते हैं। और यहाँ से पहले गेंद बंटी ठाकुर, कृष्णा के लिए हेलीकॉप्टर लैंड किया। बेहतरीन शॉट, गेंद हवा के साथ जा रही है सीधा डीप लॉन्ग ऑफ के सर के ऊपर से 1 बाउंस और द लाइन, 4 रन।
चले बेहतरीन और चौवे के साथ टीम का टोटल शेरदिल मातृभाला टीम 46 आशिष नेरुलकर या ठिकाणी आलेले आहेत तर नाशिकदादा आपण देखील व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत 47 रन है। चलिए गेंदबाज तैयार पांटी ठाकुर कृष्णा अगले ब्लॉक हॉल में फेंकी है गेंद हल्के हाथों से ड्राइव किया है गेंद को सिलिमिडॉन के ऊपर इस गेंद को फील्ड किया और एक के साथ टीम का टोटल 48। अच्छी शुरुआत होती हुई शेरदिल 11 मातृभाला टीम देखिए छोटी छोटी खिलाड़ी लेकर खेल रहे उभरते हुए सितारों को लेकर एक टीम यहाँ से खेलती हुई गेंदबाज तैयार ओहो बल्ले के स्लॉट में है बेहतरीन शॉट गेंद जाएगी हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद सी मारेगा के बाहर 6 रन। ये छक्के के साथ शेरदिल मातृभाला टीम के 54 रन पूरे होते हैं। जब जोरदार डाले के साथ स्वागत करेंगे बल्लेबाज की बात करेंगे तो मचिंद्र ऑन फायर 4 छक्के निकले भाई इस बल्लेबाजों के बल्ले से। ओ इस बार ऑफ साइड में खेलना चाहते थे नटराज स्टाइल में मिसफील्ड की है और ये देखिए यहाँ पे सिंगल बनना मुश्किल था वहाँ पे बनाए 2 रन। ये गुड रनिंग बिटवीन द विकेट और पाइस के तौर पर रन बने के 2 और 2 रन के साथ टीम की टोटल है यहां से अब तक 56। ओ इस बार बिल्कुल अच्छा शॉट किया लॉन्ग ऑन पर फील्डर है दूसरी रन जोखिम है। अरे जरूरत नहीं थी मेरे ख्याल से भाई अरे क्या कर रहे हो एक अच्छा सेट बल्लेबाज अच्छा पारी खेल रहे थे लेकिन जरूरत नहीं थी। चलिए अच्छी पारी खेले अपनी टीम के लिए बेहतरीन पारी को अंजाम दिया। टीम की टोटल 57 रन है। एक मचिंद्र बिल्कुल अच्छी पारी खेलेगी और जोरदार टले के साथ स्वागत करेंगे मचिंद्र ने शानदार पारी के लिए अपनी टीम के लिए। जबरदस्त फॉर्म में ये 3 भाई की जोड़ी है मैदान में हमेशा तबाही मचाते हैं। ओवर की बात करेंगे तो यहाँ से ओवर नंबर जा रहे हैं 4 और टीम की टोटल है 57। ओहो इस बार ताकत का बेहतरीन इस्तेमाल किया बल्ले के बीचों बीच वेरी स्वीट साउंड डीप मिड विकेट बाउंड्री रेखा के बाहर यह बेहतरीन 6 रन। घर घर थंडीचा महिना माझ्या जीवाची होतही जाईना गेली माहेरी माझी मैना गेली माहेरी माझी मैना मैने वाचून झोपत येईना गेली माहेरी माझी मैना मैने वाचून झोपत येईना गेली माहेरी माझी। कमाल का शॉट है कमाल है धमाल है सलामी वीर बल्लेबाज थे कृष्णा के बल्ले से निकलता हुआ जबरदस्त छक्का और टीम की टोटल है 63 रन। ओवर की समाप्ति टीम की टोटल 63 रन 4 ओवर का खेल यहां से समाप्त होता हुआ 63 रन है। गेंदबाजी में यहां से बदलाव अंतिम ओवर लेकर आएंगे लेकिन टोटल की बात करेंगे तो शानदार टोटल 63 रन बनाए शेरदिल 11 मातृभाला टीम ने। पहली गेंद यहां से गेंदबाज तैयार
ओ इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद ने दिया है चकमा, गेंद विकेटों के पीछे जा रही है, गोली की रफ्तार से बीट होती हुई गेंद को रोक दिया है, लेकिन यहां से रन में होती हुई बढ़ोतरी। समीर यहां से 3 रन बने भाई, 67 रन, 66 रन। जबरदस्त आक्रामक पारी खेल रही है अपनी टीम के लिए। कृष्णा अब स्ट्राइक गेंद के ऊपर, समीर गेंदबाजी के लिए तैयार, फुल टॉस गेंद है, गेंद जा रहे लॉन्ग ऑन सीमा रेखा की तरफ, ओमकार आएंगे गेंद के ऊपर, तब तक के लिए पर्याप्त समय मिला बल्लेबाजों को सिंगल रन चुराने का। सिंगल के साथ टीम की टोटल यहां से बढ़ती हुई 67 रन। अच्छी टोटल है, अच्छी टोटल है। गेंदबाज तैयार, अगली गेंद समीर की, योगेश स्ट्राइक गेंद के ऊपर, सबसे खतरनाक बल्लेबाज, ये नहीं रुकेगी भाई गेंद, शॉर्ट ऑफ लाइन की गेंद, पनिशमेंट मिलेगी, गेंद जाएगी सीमा पार, 6 रन। एक और लीजिए भाई, आक्रामक रूप धारण किया, ये टीम का सितारा है, आसमान का तारा है, इस सब का दुलारा है, नाम है योगेश मात्रे ऑन फायर। कमाल की पारी, 24 के साथ टीम का टोटल यहां से 77। लंबा स्कोर यहां से आक्रामक रूप धारण किया हर एक बल्लेबाज ने। योगेश इस साल की बात करें 2025 में मैन ऑफ द सीरीज के हकदार बने थे और बाइक मिली थी। एक 4 व्हीलर भी है, 7 बाइक भी है, हम साथ साथ है, लेकिन सत्ते के ऊपर सत्ता था स्कोर, लेकिन यहां से टोटल बनेगी 83 रन। कमाल का शॉट था भाई, योगेश क्या पारी खेल रहे अपनी टीम के लिए। 83 रन है, अंतिम गेंद इस ओवर की, ये लीजिए भाई, आक्रमण किया है गेंद के ऊपर, फील्डर है, बनेंगे दर्शक, गेंद सीमा पार, शानदार अंतिम गेंद के ऊपर एक बार जोरदार डालिया, भाई भाई की जोड़ी ने मचाई मैदान के ऊपर था भाई। तालियों के साथ स्वागत करेंगे कृष्णा मात्रे और उनका साथ निभाया बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, जिनमें 2 छक्के और 2 चौके शामिल थे। योगेश मात्रे के लिए तालियां तो बनती है मेरे दोस्त। सत्याऐंशी धावा या ठिकाणी उभारण्यामध्ये आपण पाहिला संघ होता शेरदिल 11 मात्रेपाडा। 88 धावांचा आव्हान असेल तो मात्र स्वर्गीय जीवा भोईर मुरबी या संघासमोर। खूप चांगला खेळ झाला, कृष्णाने देखील संघाला खूप चांगल्या पद्धतीने सावरलं। संघाचे संघनायक आहेत 88 धावांचं लक्ष्य।
जबरदस्त मॅचमध्ये एन्जॉय करतील आमचे नक्कीच प्रेक्षक वर्ग, कारण दोन्ही संघ आपण पाहिलं ठाण्या विभागातील एक नामवंत संघ म्हणून शेरदिल मात्रेपाडा या संघाला ओळखलं जातं आणि रायगडचा सर्वश्रेष्ठ संघ म्हणून सातत्याने पाहिला जातो. नक्कीच स्वर्गीय जीवा 11 मुरबी संघाची ही सलामीची धडाकेबाज जोडी मैदानामध्ये प्राचारण करत असताना 88 धावांचं लक्ष ओमकार पाटील आणि विकी पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 88 धावांचं लक्ष, 5 षटकांची मॅच असेल. जिंकणारा संघ त्रिशूळ 11 कानपोळी संघासमोर खेळेल. कानपोळी संघाने दणदणीत विजय प्रस्थापित केला. रोपाली संघाला परास्त करून P1 मध्ये इथे गोलंदाज सज्ज असताना आपण पाहतो योगेश म्हात्रे. गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो सातत्याने जबरदस्त कामगिरी करणारा हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतो. योगेश म्हात्रे इथे गोलंदाजी करण्यासाठी P1 मध्ये सज्ज असताना गोलंदाज सज्ज आहेत. योगेश समोर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय ओमकार मिस्टर 360 म्हणून या नावानं त्याला चर्चित असणारा हा खेळाडू आहे. पनवेल प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, KPL, DPL संपूर्ण ठिकाणी आपल्या नावाचा एक वेगळाच दबदबा त्यांनी निर्माण केला. तोच हा अष्टपैलू क्रिकेटर मुरबी संघाचा तालनहार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तोच हा फलंदाज ओमकार पाटील स्ट्राईक एंडला. समोर गोलंदाज म्हात्रेपाडा एक्सप्रेस योगेश म्हात्रे. योगेश म्हात्रे पहिला चेंडू गोलंदाजीसाठी योगेश म्हात्रे अस्त्र P1 मध्ये. समोर फलंदाज ओमकार. P1 P2 मध्ये चांगला खेळ करावा लागेल. 88चा पाठलाग तुम्हाला या मैदानावरती करायचा आहे. जबरदस्त सुरुवात द्यावी लागेल. गोलंदाज तयार. योगेशचा पहिलाच बॉल ओमकार साठी. वेग क्या बात आहे, प्रचंड वेग होता, वेगवान होता चेंडू. प्रश्न विचारण्यात आले परंतु त्या प्रश्नांची उत्तरे या मैदानावरती सापडत नाहीये, कारण गोलंदाज तितका तीक्ष्ण चालाक्ष नीतीनं इथे मात्र गोलंदाजी करत असताना फलंदाजी देखील योगेशची फलंदाजी खूप सुरेख झाली. गोलंदाज सज्ज या ठिकाणी आपण पाहतोय योगेश. चेंडू तर हवेच्या लाटांवरती तरंगत असताना यावेळेस ओमकारला जीवनदान. ही सर्वात मोठी चुकी केली क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. अक्षयने खूप मोठी चुकी केली. कॅच नव्हती, ही संपूर्ण मॅच होती. कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच जीतो मैच. भाई छोड़ो के कैच तो कैसे जीतो के मैच. एक एक कॅचची किंमत तुम्हाला नक्कीच सांगून जाते, कारण हिट मॅन रोहित शर्माचा वैयक्तिक 4 या धावसंख्येवरती तिसरा पर्यायानं झेल सोडला आणि त्याने एक जबरदस्त इतिहास रचला. 204 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आपण त्या ठिकाणी साकारताना पाहिली. ओमकारला जीवनदान. स्ट्राईक एंडला आपण डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज विकी पाटील आपण या ठिकाणी पाहतो. योगेश चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी दबाव. साधं सोपा आणि एक लॉलीपॉप झेल होतं, परंतु झेल अक्षय नक्कीच पकडू शकला नाही. जीवनदान मिळाले ओमकारला, तर त्या जीवनदानाचा फायदा तुम्हाला मात्र या ठिकाणी उचलावा लागेल. योगेश वेगवान गोलंदाज तयार P1 मध्ये. पोलर लाईनचा चेंडू गॅप मध्ये ढकलला चेंडू कृष्णा आणि चेंडूची या ठिकाणी शर्यत लागते, परंतु अंतिम क्षणी या शर्यतीमध्ये या ठिकाणी पाहिला तर चेंडूने शर्यत जिंकली. चेंडू गेलाय सीमा पार डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 रन. गॅपमध्ये ढकलला चेंडू कोहलीच्या वेगानं गेला चौकारासाठी. गोलंदाज योगेश तयार. वा रे वा क्या बात है. जसप्रीत बुमराह सारखं इथे गोलंदाजी पाहिली. ब्लॉक हॉलमध्ये जबरदस्त चेंडू फेकला होता. वेग होता, प्रचंड वेग. आपल्या खांद्याचा किती ताकदीने तो चेंडू फेकतायत. सुरेख गोलंदाजी इथे आपण पाहिली. जवळपास या चेंडूची गती जर पाहिली असती
तर 135 ते 40 नक्कीच स्पीडनी गोलंदाजी होती. आक्रमक गोलंदाजी इथे करण्यासाठी साकारण्यात आलाय गोलंदाज आपण पाहतोय. योगेशची ही घातक गोलंदाजी. ओमकारला जीवनदान मिळाली आहे. त्या जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलेल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कृष्णा. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिला. ऑन द स्टंप थ्रो देखील त्यांच्या मध्येतून पाहिली आणि ते मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन सरसावतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 7-88चा पिछा करतच आहे. जे फलंदाजी योगेश कृष्णा मशीनची राहिली त्या पद्धतीने तुम्हाला ते खेळ करावा लागेल. ओमकारला जीवनदान जरूर मिळालं परंतु विकीच्या बॅट्समधून देखील एक चौकार पाहिला. 5 चेंडूचा खेळ ते समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर तब्बल 7 धावा आहे धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. यावेळी बॅटच्या स्लॉटमध्ये कमालीचा एफर्ट. डीप विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर विकीच्या बॅट्समधून दमदार शानदार रूपाबदार षटकार. सज्ज राजेश म्हात्रे गोलंदाजी करतात. सलामीवीर. सुरुवात खूप चांगली राजेशने केली होती. 2 चौकार त्याच्या बॅट्समधून आपण पाहिले परंतु इथे पाहूया गोलंदाजी कशा पद्धतीने तो करेल. समोर फलंदाज मिस्टर 360 ओमकारच्या नावे देखील बऱ्याच बाईक आहेत. 10 बाईक आहेत मित्रांनो. तारे सितारे तुम्हाला या मैदानावरती खेळताना दिसतात. ओमकारच्या बॅट्समधून घुटना देख और ओमकार का ये सिक्सर देख. कमालीचा शॉट होता. पहिल्या चेंडूवरती राजेशचं स्वागत केला. वेलकम टू द ग्राउंड. चांगला फटका एक्झिक्यूट केला. ओमकारची वलक आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. चापला रचला गेलाय. मोठा फलंदाज बाद. ओमकार पाटीलचा खेळ समाप्त. झेल टिपला गेला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी योगेशने टिपला झेल. संपलाय ओमकार पाटीलचा खेळ. एकोणीस धावा धाव फलकावरती. नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय. शुभम ठाकूर नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार पाहिला त्यानंतर विकेट. तिसरा चेंडू. यावेळी देखील चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं. टिपलाय झेल ऋतिक नाणे. संपलाय केल शुभम ठाकूरचं. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पहिली विकेट हॅट्रिक संपादित केला.
आदेशमध्ये कानपोली संघाच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक संपादित होताना पाहिले, परंतु याच मैदानावरती दुसरी विकेट हॅट्रिक राजेश म्हात्रे करणार का? प्रतीक पाटील येत आहेत. गोलंदाज राजेश म्हात्रे ब्लॉक हॉलमध्ये फेकलाय चांगला चेंडू. इथे मात्र सन्मान दिलाय. बॅकपॉट व पॉइंट रिझनमधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होत आहे. तत्पूर्वी इथे मिळेल सिंगलच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा आल्यात 20 धावा आहेत धाव फलकावरती. 21 धावा आहेत, 2 धावा आल्यात. 21 धावा धाव फलकावरती आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार राजेश म्हात्रे. मोठी खेळी इथे साकारावी लागेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये. कृष्णा आहेत, स्टॉप झाला चेंडू त्या ठिकाणी. आउटफील्ड थोडीशी त्या ठिकाणी खराब आहे. अवकाळी पडलेला पाऊस, त्यानंतर या मैदानावरती घेतलेली विपुल भोईर आणि त्यांची ऑल द टीम अविश्रांत मेहनत पाहिली. खूप चांगला सुबक असं मैदान इथे उपलब्ध झाला. याच मैदानावरती नाईट स्पर्धा देखील होणार आहे तशी खबर गुप्त संचाराच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचली. गोलंदाज तयार. वेग आहे, चेंडू देखील चांगला आहे. षटकाची सांगता होते. सुदीप पाटील सरांचा इशारा येतोय की इथे षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या 2 षटकाची समाप्ती. धावफलकाची धावसंख्या पाहिली गेले 23 बनवायच्यात 88. तर उर्वरित समीकरण या ठिकाणी पाहिलं तर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 65 धाव्यांची गरज. धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा वेगवान तेज तरार म्हात्रेपाडा एक्सप्रेस. गोलंदाज इथे आपण पाहतोय तो मात्र गोलंदाज योगेश म्हात्रे. 18 मध्ये 65 धावा बनवायचा आहे. समीकरण भरपूर मोठा आहे. आता इथे दुसरा गेअर चेंज करावा लागेल. ज्या गेअरने तुम्ही फलंदाजी करता तो गेअर इथे चेंज करावा लागेल. एक्सेलेटरवरती दाब देणं गरजेचं आहे. 18 मध्ये 65 धावा बनवणं गरजेचं आहे. स्वर्गीय जीवा भोईर 11 मुरबी टीम या ठिकाणी खेळत असताना योगेश येत आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण विखुरलेले मोती क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतो. विकीसाठी आपण पाहतो क्षेत्ररक्षण सजवण्यात आलाय. गोलंदाज तयार. बॅटच्या स्लॉट मध्ये जाईल चेंडू. प्लॉट मध्ये दमदार शानदार रूबाबदार षटकार. कमालीचा शॉट होता. नजरेचा कैदाना प्रचंड होता. चेंडूला पाठवलाय सरळ सीमा पार. धावसंख्या धाव फलकावरती पाहिल्यात तर 29 धावा आहेत धाव फलकावरती. योगेशचं स्वागत केला. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर योगेशवरती आक्रमणाला सुरुवात केली. कारण आक्रमणाची गरज आहे. कारण संघ सध्या बिकट अवस्थेमध्ये आहे मुरबी संघ. परंतु फलंदाज तयार. विकी पुन्हा एकदा कमालीचा एफर्ट, परंतु थोडीशी ताकदीचा भाव इथे आपण कमी पडताना दिसलाय. मोठा फलंदाज विकी बॅक टू द डगआउट. फलंदाज येतोय. 2 फलंदाज बाद झालेत. विकी पाटील बंटी आता नवीन येत आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. ओमकार, विकी आणि शुभम हे 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर. बंटी येत आहेत. बंटी ठाकूर यावेळी लाईन थोडीशी करावे पण तुमच्या दिशेने बोलताय. सांगतात की वाईट शिकून करत.
30 धावा त्या फलकावरती. 88चा पिछा करत असताना मोठ्या फटक्यांचीच गरज आहे. जी फलंदाजी टीम शेरदिल 11 मात्रेपाडा टीमच्या माध्यमातून आपण पाहिली. स्लोवर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेरून हा चेंडू जातो. पंचमच्या दिशेने बोलतायत, सांगतात की खराब आहे चेंडू. आणखीन एक चेंडू योगेशला मात्र फेकावं लागेल. सुरुवातीची गोलंदाजी आपण पाहिली, खूप जबरदस्त राहिली. पहिल्या षटकामध्ये 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये थोडंसं मागणं ठरतो की काय, कारण 2 चेंडू इथे खराब फेकला. एक षटकार देखील त्याच्या अपोजिट मारताना आपण विकीला पाहिलं. पंचीसाठी हा चेंडू वेगवान होता. फक्त मिलेट सिंगलच्या बरोबरीनं धाव फलक वर पुढे जाऊन सरसावत असताना 31 धावा, 32 धावा धाव फलकावरती. 88चा विचार करत असताना चेंडू या षटकाचा विचार केला तर चेंडू झालेत 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अद्याप देखील बाकी. गोलंदाज तयार. प्रचंड वेग होता. एक सिंगलनं फारसा फरक पडत नाही आहे टीम मात्रेपाडा टीमला. मोठ्या फटक्यांची गरज आहे. टीम मुरबी संघात अडचणीमध्ये येत चालली आहे. तेहतीस धावा आहेत त्या फलकावरती. मोठे फटके मारावेच लागतील. इथनं मात्र जाग हाणावी लागेल, उठावं लागेल, पेटावं लागेल आणि धावावं लागेल. वेग आहे, प्रचंड वेग, जबरदस्त वेग होता. वेगवान, वेगाची स्वारी गोलंदाजी करतायत योगेश म्हात्रे. लय भारी, अप्रतिम गोलंदाजी. षटकार खाल्यानंतर ग्रेट कमबॅक देखील आपण पाहिला योगेशचा. गोलंदाजी इथे करत असताना गोलंदाज योगेश म्हात्रे इथे गोलंदाजी करतायत. समोर फलंदाज बंटीसाठी यावेळी ऑन साईडला फटका मिसफिल्ड होते. चेंडू चाला सीमा पार 4 रन. काय म्हणायचं आहे तीन षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा पाहिल्यात एकूण 33, 55 51 धाव्यांची गरज आहे 12 मध्ये. भरपूर मोठा लक्ष. दिल्ली कोसो दूर. गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजच्या मार्कवरती येत आहेत. गोलंदाज ऋतिक म्हात्रे. नवीन गोलंदाज आपण पाहतो ऋतिक म्हात्रेचं अस्त्र. फलंदाज तयार. आता षटकार चौकार षटकारांचीच भाषा येते मात्र बोलावी लागेल. धावसंख्येचा अंबारी ते उभा करायचा आहे तर तुम्हाला षटकाराची सुरुवात करायची आहे. लाईन पाहावी लागेल ऑफस्टंपच्या बाहेर. पंचामच्या दिशेने बोलतात. खराब चेंडूची घोषणा. सुजित पाटील याचा इशारा आलाय. त्या फलकावर धावा 1 ने आघाडीला. 38 धावा आहेत त्या फलकावरती. 50 धावा अद्याप देखील बनवायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक षटकावरती तुम्हाला 4 षटकार खेचायचे आहेत, 7 चौकार मारायचे आहेत. भरपूर मोठा लक्ष आहे. फुलर लाईनचा चेंडू मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरनं. खूप चांगला झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ.
गोष्ट नाही आहे, परंतु पाहूया. क्रिकेट आहे, समोर खेळताय डीपमध्ये, व्ही शेपमध्ये. सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना सामन्यामध्ये दणदणीत पकड या ठिकाणी निर्माण करीत चालल्यात. चांगला फटका डाऊन दी ग्राउंड, चेंडू डीप मिडविकेट, बाउंड्री रेषेच्या बाहेर षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे, परंतु बॅकआउट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत अक्षय. षटकाची सांगता. चला कानपोली संघाची संघ नाही का म्हणूया. औपचारिकता बाकी असताना चांगला फटका आहे, ताकदीचा प्रचंड वापर, डाऊन दी ग्राउंड, षटकार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंट मध्ये. सिंगल. औपचारिकता बाकी आहेत. षटकाचा विचार केला, षटकाराने सुरुवात केली होती बंटीनं. समीर आहेत स्ट्रायकेटला. वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. किरण या ठिकाणी यष्टीरक्षक त्यांना आपण पाहतोय. ग्लोव्ज किरण दादा महात्रे वाईटची गुण आहे पण सुद्धा दर्शवतात. यावेळेस आउटसाईडला केलाचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क व्यवस्थितरित्या जुळून येत नाहीये. डॉट चेंडूची सांगता. औपचारिकता बाकी आहे. 3 चेंडूचा केला तर बाकी आहे. चला कानपुले टीमची संघनायक या आपण टॉससाठी. कृष्णा म्हात्रे, कृष्णा पाटील. कृष्णा म्हात्रेचा हा संघ चांगला खेळ करत असताना या मैदानावरती आपण पाहतोय. वाईटची खून जास्तीत जास्त आपण पाहतोय. वाईट फेकतायत गोलंदाज सौरभ. 88चा मोठा लक्ष होता. चांगला फटकाय, चांगला फटकाय. उशिरा जाग आली मी म्हणेल्या फलंदाजांना. अगोदर अशा फटक्यांची सुरुवात झाली असती तर मॅचमध्ये एक वेगळीच मज्जा निर्माण झाली असती. षटकार आलाय. धाव पुन्हा एकदा चेंडू चाललाय डीप मधून एक्स्ट्रा कव्हरला. सीमा पार चेंडू 4 रन.
स्वर्गीय जीवा भोईर मुरबी टीम हाडलक पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला योगेश मात्रे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. थँक्यू. चला कॉमबॉक्स मध्ये करूया बदला. पुन्हा एकदा आवाज असेल राहुल सिरसाट सरांचा आवाज असेल. धन्यवाद.